रणजित शिंदे आमदार झाले तर शिवरत्न बंगल्यावर सुद्धा कर्ज काढतील, राहुल बिडवे। माढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदार बबनराव शिंदे यांनी आपले चिरंजीव रणजित शिंदे यांच्या अंगाला हळद लावून निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय। त्यामुळे माढा, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील जनता, सर्वसामान्य माणूस यांच्या मनामध्ये घराणेशाही विरोधात असंतोष निर्माण झालाय। त्यामुळे शिंदे परिवाराविरुद्ध माढा विधानसभेची निवडणूक ही हिमालय पर्वता एवढी असणार यात काही शंका नाही। माढा व करमाळा या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावे शिंदे परिवाराने परस्पर कर्ज उचलून अनेक शेतकऱ्यांचे सिबिल खराब केले आहे। वर्तमानपत्रातून देखील बोगस कर्ज प्रकरणाच्या बातम्या येतात, परंतु दडपशाहीच्या जीवावर तसेच रेटून नेण्याच्या किमया आमदार महोदयांनी करण्यात PhD केली आहे। त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघातून रणजित शिंदे जर आमदार झाले तर शिवरत्न बंगल्यावर सुद्धा परस्पर कर्ज काढतील असा खळबळजनक आरोप रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी केल्यामुळे मोहिते पाटील व शिंदे परिवार यांच्या गटात वादाची ठेणगी पडणार का यात शंका वाटत नाही। आमदार बबनराव शिंदे गेल्या 30 वर्षांपासून माढा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत। त्यांनी कायमच तालुक्यातील जनतेवर दडपशाही, दादागिरी केली व सर्व पदे आपल्याच घराण्यात राहिली पाहिजे यासाठी ते कायम आग्रही असतात। मोहिते पाटलांपेक्षाही कित्येक पटीनं हिटलरशाही ही शिंदे घराण्याची माढा आणि करमाळा तालुक्यात आहे। अनेक शेतकऱ्यांच्या नावावरती परस्पर कर्ज उचलतात, त्यातूनच कारखान्यावर कारखाने, सर्व खाजगी व सहकारी संस्था स्वतःच्या ताब्यात ठेवतात आणि सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे सिबिलही खराब करतात। त्यामुळे अशा हिटलरशाही प्रवृत्तीला राजकारणातून तडीपार करून टाकले पाहिजे। यासाठी माढा, पंढरपूर व माळशिरस या 3 तालुक्यातील जनता सक्षम पर्याय शोधत आहे। कारण शिंदे परिवाराच्या दडपशाहीला जाब विचारणारा कोणीच नसल्यामुळे माळरानावर गाढव सवाशीण अशी अवस्था झाली आहे। परंतु माळशिरस व पंढरपूर तालुका हा यावेळी क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही असे रोखठोक विधान राहुल बिडवे यांनी केलं आहे।